नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नागपूर दंगलीच्या गदारोळामध्ये अचानक भुवया उंचावल्या. ते नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त झाल्यानं बांगलादेशमध्ये नुकताच सत्तापालट झाला. तिथलं लोकतांत्रिक सरकार जागतिक दबावामध्ये उलथवून टाकलं गेलं. यामध्ये जी शक्ती कार्यरत होती तीच शक्ती, तीच मंडळी भारतामध्ये मोदींच्या सरकारला हटवू पाहतायत. त्यांना दंगल घडवण्याच्यासाठी नागपूरची भूमी ही सर्वाधिक सुपीक जागा आहे. कारण नागपुरात जे काही घडतंय त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटतातच. नागपूरच्या दंगलीमध्ये बांगलादेशचा हात होता हा संशय नागपूर पोलिसांना आलाय आणि त्याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. त्या निमित्तानं तातडीनं नागपूरच्या पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. हे आता आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज कोणते नाही. आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि ते व्हेरीफाय केल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकणार. ये अभी कुछ ऐसा नहीं है, वो सारी चीजें देख के हम लोग उसके ऊपर कार्रवाई करेंगे कितना किस चीज में घटते हैं. नागपूरचं हिंसाचार प्रकरण हे आता विविध प्रकारच्या राजकीय भूमिका घेणाऱ्या लोकांच्या अवतीभोवती फिरू लागलंय. ताज्या घटनाक्रमामध्ये मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सय्यद असीम अली हे नाव चर्चेत आलंय. सय्यद असीम अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची करडी नजर आहे आणि हा सय्यद असीम अली सुद्धा नागपुरात दंगल घडवायला कारणीभूत असू शकतो असा संशय या यंत्रणांना आला आहे. नागपूरच्या हिंसाचारामध्ये प्रमुख आंदोलक म्हणून फहीम शहीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम शहीम खान हा तसं नागपुरात पाहायला गेलं तर काहीसा परिचित चेहरा, निवडणुकीमध्ये सक्रिय असलेला माणूस, त्याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. फहीम शहीम खान अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष आहे. पोलीस या फहीम शहीम खानची भूमिका तपासतायत. इसमें जो है 6 FIRs रजिस्टर हुई हैं तो उस तरह में जो लिंक्ड हैं उसमें तो जो 6 जो FIR हुई हैं अभी तक उन सब में कार्रवाई चल रही है. एक तो इन्वेस्टिगेशन हो रही है, इसमें जो लोगों के नाम सामने आए हैं जो इसमें लिंक्ड हैं उनको भी हम लोग ट्रेस कर रहे हैं क्योंकि इसमें विजुअली प्लस जो सोशल मीडिया के थ्रू या फिर कोई फोटोग्राफ्स में वीडियोस में जो नज़र आ रहे हैं कितने लोग कहाँ थे, उनका क्या एक्टिव पार्ट था, ये सारी चीज़ें इसके आधार पे हमारी कार्रवाई चल रही है. एकदा आपण जाणून घेऊ पटकन की हा फहीम शहीम खान आहे तरी कोण आणि ज्या पद्धतीनं त्याचं नाव येतंय ते पाहता त्याच्यावरचा संशय का बळावलाय. तो नागपूरच्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार आहे असं पोलिसांना वाटतंय. पोलीस त्या दृष्टीनं तपासणी करतायत. राजकीय दृष्ट्या सुद्धा तो सक्रिय आहे. मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा तो अध्यक्ष आहे. 38 वर्षाचा आहे फहीम. त्याचं शिक्षण मात्र 10वी पर्यंतच झालेलं आहे. राजकीय दृष्ट्या तो नागपुरात सक्रिय झालाय आणि त्याच निमित्तानं त्याच्या राजकीय भूमिका सुद्धा तपासल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीत त्याचा पराभव झालाय. नितीन गडकरी यांच्या विरोधात त्यानं निवडणूक लढवली होती खरी, पण त्याही निवडणुकीत त्याचा पराभवच झाला. नागपूर हिंसाचारामध्ये 51 लोकांच्या विरोधामध्ये पोलिसांनी दंगलीचे आणि इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्या FIRच्या यादीत फहीम खानचं नाव आहे. या लोकांविरोधात राष्ट्रद्रोहाचाही मामला अर्थात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फहीमला सध्या 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या चर्चेमध्ये नागपूरची दंगल ही बांगलादेशमध्ये बसून कुणी केली असेल, नागपूरच्या दंगलीचं सूत्रसंचालन बांगलादेशमध्ये बसून तर कुणी करत नव्हतं ना, असे प्रश्न जन्माला येतात.
आणि हा संशय बळावण्याची कारणं काय आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. नागपूरच्या दंगलीनंतर बांगलादेशातून समाज माध्यमामध्ये चिथावणीखोर पोस्ट झाले आहेत. त्याचा तपशील पोलिसांच्या हाती लागलाय. नागपूरचे पोलीस नवाज खान पठाण नामक व्यक्तीच्या अकाउंटवरची चिथावणीखोर भाषा पाहताच सक्रिय झाले. नागपुरात आणखी दंगली होण्याची त्यानं या अकाउंटवर धमकी दिली होती. बांगलादेश इथून फेसबुकवर नवाजनं तशी धमकी दिली आणि तात्काळ नागपूरच्या पोलिसांनी नवाजच्या या चिथावणीखोर वक्तव्याला नियंत्रित करण्यासाठी काम सुरू केलं. कारण दंगल भडकण्यामागे अफवा मुख्यत्वे कारणीभूत आहेत. अशी अफवा पसरवण्यासाठी किती परदेशी अकाउंट काम करतायत ते पोलीस तपासतायत. सर, अभी तक की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? संभावना क्या पुलिस को लग रही है? देखिए, अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफी सारी, उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है, उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीजें जो हैं एक पर्टिकुलर चीज की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है. अशा वेळेला प्रश्न उपस्थित राहतो की दंगलखोरांनी महाल परिसराचीच निवड ही दंगल घडवण्यासाठी का केली असेल. ज्या ठिकाणी ही दंगल झाली ती अगदी फार थोड्या अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे महाल मुख्यालय त्यापासून फारच जवळ आहे. 1 किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं या वर्षाचं हे शताब्दी वर्ष आहे. त्याच्यामुळे शताब्दी वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, तर या दृष्टीने कुठल्या तरी एका समुदायाला हे दाखवावंसं वाटतंय का की या क्षणी कशा पद्धतीने हा हल्ला हे करून ती जी तेढ आपण दिसली पाहिजे. कारण जे काही तपासात बाहेर आलं आहे की ती जी चादर आहे ज्याच्याबद्दल गवगवा करण्यात आला ती चादर मुळात अशी जाळलीच गेली नाहीये. त्यामुळे हे कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नागपुरातील दंगली मागे देशाबाहेरचं कोणी असेल यापेक्षा देशातलीच लोक आहेत असं सांगायला विरोधक अजिबात कचरत नाहीत. ती खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजे, भाजपचे आमदार म्हणतात. पण ज्या वेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होतं, काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते, त्यावेळेस तिथेच जर ते थांबवलं असतं तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरंही जावं लागलं नसतं. हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे पोलिसांचा दोष किती आहे त्यापेक्षा बोलणारे जे काही आमदार आहेत त्यांचा किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे. जर नागपूरसारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल, राजरोज एकमेकांवर दगड फेकला तर पोलीस झोपलेली होती का? याचाच अर्थ प्रशासनावर गृह मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. आणि हे सगळं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंगीकृत संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करतात असं तरी ओव्हरऑल मागच्या 1-2 महिन्याच्या घटनेवरून दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो, हा प्रकार घडावा असा उद्देश मला तरी वाटतं सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून ही घटना घडलेली दिसते. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.